अंबाबाई देवीच्या दर्शनाकरता देखील भाविकांची तोबा गर्दी आहे। करवीर नगरी कोल्हापूर देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्तांच्या गर्दीने फुलून गेलेले आहे। दिवाळीच्या सुट्टीत 8 लाख आहे तो या ठिकाणी पूर्ण ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। हे सगळे भाविक आहेत ते पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी रांगेत उभं राहून दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत। जवळपास दिवाळीचा सण सुरू झाल्यापासून या ठिकाणी पाहिलं तर 8 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी या ठिकाणी अंबाबाई देवीचं दर्शन आहे ते घेतलेलं आहे आणि आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी सगळेजण आहेत ते या ठिकाणी खरं तर आपलं नवस आहे ते फेडण्यासाठी या ठिकाणी करत आलं आपल्याला पाहायला मिळते। हे सगळे भाविक आहेत ते परराज्यातले आहेत कारण पर्यटनासाठी कोल्हापुरात दाखल झालेले आहेत आणि आई अंबाबाई चरणी या ठिकाणी ओठी वगैरे घेऊन या ठिकाणी सगळे या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळते। दिवाळी सट्ट्यांचा मौसम आहे आणि या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे आणि ही रांग जी आपण पाहतोय ती रांग आता सध्या भवानी मंडपापर्यंत गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि ही गर्दी अशीच पुढे आठवडाभर सुरू राहील असं देखील सांगण्यात आलं आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने या ठिकाणी भव्य मंडप देखील उभारण्यात आलेला आहे। आज दिवसभर पावसाचं सावट आहे ते वर्तवण्यात आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती भक्तांना सुलभ दर्शन कसं होईल अशी व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मोठ्या संख्येने हे भाविक या ठिकाणी दाखल होत आहेत। आपण काही भाविकांशी चर्चा देखील करूयात। ताई, कुठून आलाय तुम्ही? खेडवरून, रत्नागिरी खेड। दरवर्षी येता तुम्ही? येस, दरवर्षी येतो। पुढचा प्लॅन काय असणार आता? पुढच्या वर्षी दिवाळीत येणार परत। ताई, तुम्ही कुठून आलाय? खेडवरूनच दिवाळीत येणार आम्ही पुन्हा सगळं आम्ही एकत्र ग्रुप आलोय। खूप बरं वाटतंय। दरवर्षी तुम्ही या ठिकाणी अंबाबाई चरणी येता? येतो आम्ही अहमदाबादला राहतो, गुजरातला आलो। आपण पाहतोय लागवी या ठिकाणी खरं तर हे सगळे जे भाविक आहेत ते या ठिकाणी खरं तर बाहेरून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अंबाबाई चरणी लीन होण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत आणि खरं पाहिलं तर गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी खूप मोठी गर्दी आहे आणि देवस्थान समितीच्या वतीनं अगदी सर्वतोपरी उपाययोजना आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत कारण भाविकांना सुलभ आणि चांगलं दर्शन कसं होईल याची जी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। साधारणतः आता काकडापासून खरं तर या ठिकाणी गर्दी आहे ती वाढायला सुरुवात होते आणि ही त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत साधारणतः गर्दी अशीच राहते। साधारणतः 3 तारखेपर्यंत ज्या शाळा आहेत त्या मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत त्या तत्पूर्वी ही गर्दी कायम राहील असं सांगण्यात आलेलं आहे। नुसतं कोल्हापूरच नाही तर कोल्हापूरच्या आजूबाजूचा परिसर आहे, कन्हेरी मठ आहे, पन्हाळा आहे, ज्योतिबा आहे, आंबा आहे, त्यासोबत दाजीपूर आहे। हे देखील पर्यटनासाठी खूप मोठा हंगाम मानला जातो आणि त्या ठिकाणी कोल्हापूरचं अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर हे सगळे भाविक जे आहेत ते त्या ठिकाणी जात असतात आणि नुसतं पर्यटनच नाही तर या ठिकाणी व्यापार देखील मोठ्या प्रमाणावरती होताना आपल्याला पाहायला मिळतो कारण ज्यावेळेस पर्यटक भाविक उल्लेख केला दाजीपूर जंगलाचा, दाजीपूरमध्ये आता पुन्हा एकदा सफारीला सुद्धा सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अर्थातच दाजीपूरला देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळेल। तुर्तास धन्यवाद सतेश, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।